महाराष्ट्रातील महिलांच्या संघर्षमय यशोगाथा पुढे आणणारा एक नंबर न्यूज चॅनल म्हणजेच श्री राधिका न्यूज चॅनल. एक पाऊल पुढे, फक्त आणि फक्त महिलांच्या हक्काचे व्यासपीठ. सर्वप्रथम सर्व महिला वर्गांना माझा नमस्कार. आपल्याला माहिती आहे की आपली सध्या मातृदिनानिमित्त एक शृंखला चालू झालेली आहे. त्यात आपण विविध महिलांना बोलवतो आणि त्यांच्याशी संवाद साधत असतो. तर अशा वेगवेगळ्या महिला म्हणजे मग त्या एक जॉब वुमन असेल किंवा हाऊसवाईफ असेल किंवा घरी काहीतरी काम करत असेल, तर त्याचपैकी आज आपल्याकडे आलेली आहे रुपालीताई. रुपालीताई आपलं स्वागत आहे. आपण कुठे राहतात? कॉलेजवर. तुमचं माहेर? तुमचं माहेर भुसावळचं. आणि सासर? सासर नाशिकचंच आहे. म्हणजे तुम्ही नाशिकमध्येच राहतो अगोदरपासून. तर तुमचं बालपण कसं गेलं? म्हणजे तुम्ही भुसावळला होते, तर मग आई वडील घरात कोण कोण किती काय? आई वडील आणि 2 भाऊ आणि मी. तुम्ही एकट्याच? हो. माझं शिक्षण 12वी म्हणून ITI झालेलं आहे. 12वी. आणि मग घरात तुमचं भाऊ बहिणींचं भांडण वगैरे किंवा असं काही नाही, व्यवस्थित होतं सगळं. हा ना, म्हणतात ना की काहीतरी बालपणीच्या आठवणी असतात. हो. त्या भाऊ बहिणी सोबत असतात किंवा मैत्रिणींसोबतच्या असतात की त्यात म्हणजे त्याला वावगं कोणीच ठरत नाही. तुम्ही नाही की मी नाही, किंवा जे प्रेक्षक वर्ग ऐकतात ते सुद्धा वावगे ठरत नाही. की प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो दिवस असतो. किंवा म्हणतात ना की भाऊ बहिणी खोडकर असतात. हो. एकमेकांची खोड्या काढल्याशिवाय राहत असतात. तर तसं तुमच्या लाईफमध्ये काही प्रसंग आला? हा, माझा मोठा भाऊ आहे. माझं नेहमी हे चालायचं थोडंसं. म्हणजे मग कशावरनं? खेळण्यावरनं कसं तो लहान राहायचं आणि मग मोठी मी थोडंसं काय करायचं, रुबाब दाखवायची किंवा माझंच ऐका सगळं जणांनी असं. हा हा, पावर थोडेसे मोठा असल्याचं पावर दाखवायचं. पण मग भाऊ कधी ऐकून घेत नाही. नाही, भाऊ म्हणजे मग मी आज मुलगा आहे, हा, त्याच्यापुढे तो म्हणे मी माझंच ऐक करणार, तू तुझा कर. पण वडील म्हणत नाही, तू तिचा ऐक. आज ती तुझ्या मोठी तुझ्यापेक्षा, ती सांगेल ते तुझ्यासाठी चांगल्यासाठी सांगणार. त्याच्यापुढे तो थोडासा चिडचिडपणा करायचा असं. म्हणजे ते म्हणतात ना की खोडकरपणा हा जात नाही, तसं आहे. मग आता तुम्ही जेव्हा 12वी झाल्यानंतर ITI केलं किंवा तुम्ही ITI करत होते, त्यावेळेस तुम्ही काही असं स्वप्न बघितलं होतं की ITI का करावं? ITI काय म्हणजे माझा ITI असा होता की मागे पुढे मी स्वतःच्या पायात उभी राहू शकत होते आणि मला जॉब पण लागलेला होता. पण ते कसं गावाकडे मुलगी शिक्षणाला जॉब करू नये, त्याच्यामुळे ते थोडंसं हे करायचं. आणि त्यानंतर तो खानदेश भाग आल्यानंतर अजूनही हे करायचं. मुलगी म्हटली खानदेश भागला जॉबला, म्हणजे मग पुढे तुला प्रॉब्लेम नको लग्नाला वगैरे असं. त्यामुळे मग तुम्ही पण मग काहीतरी स्वप्न बाळगलं असेल ना? हो, म्हटलं घरी गेल्यावर जरी घरच्या लोकांनी हे केलं तर आपल्याला करू शकतो जॉब. पण मग ते म्हणत फॅमिली मोठी असल्यामुळे थोडंसं जुने लोक नाही होते घरी. 2 सासरा होत्या, सासरे होते आणि आमची आणि माझ्या 3 नंदा पण आहेत. पण त्या 2 इथे आणि 1 गुजरात. मग घरी मुलं बाळ कसे काय करतात? मला एक मुलगी तो 10वीला आहे. आणि मुलगी? मुलगी नाही, मी एकच नाही. तुम्ही मला आता असं आहे की तुम्ही ते म्हणजे आता मुलगा शिक्षणाला जातो. हो, बरोबर. आणि मग तुम्हाला वेळ असं जर काही आहे तर तुम्ही त्या वेळामध्ये तुम्ही काय काय करता? मी सकाळी माझे सगळे कामं आटपले ना, की मी मॉल पिको अल्टर वगैरे किंवा कोणाच्या ऑर्डर आल्या लोणच्याच्या किंवा ते आपल्याला हे असतं. अच्छा, म्हणजे आजकाल प्रत्येक स्त्री म्हटली की तिला फॉल बिल्डिंगचं पहिले शुगर होतं. हो, कारण की त्याशिवाय तर ती साडी मला मिळायला काय झालं, आज शकत एवढे नाही. म्हणजे कामं येतात की मला बसते ते बसते सुद्धा येतात. ओके. लग्नाच्या लग्नाच्या ऑर्डर्स ज्या असतात त्या. तर मग तुम्हाला इतका वेळ मिळतो की परिवारातनं तुम्हाला साथ आहे या गोष्टीची? हो, 7 आहे मिस्टरांची 7. साथ आहे की म्हणजे जेणेकरून एखाद्या वेळेस असंही होतंय की आता तुम्ही म्हणतात की बसते येतात ते लग्नाचे. हो, बरोबर. मग त्यावेळेस असंही झालं असेल की ते काम गरजेचं आहे की सकाळपर्यंत ती ऑर्डर द्यायची आहे, तर संध्याकाळच्या स्वयंपाला करण्यास उशीर झाला तर मग मुलगा आणि मिस्टर ह्यांचं वातावरण कसं असतं? यांचं काय नाही, मग त्या दिवशी ते काय करतात, काहीतरी सोपं काम करून लवकर तू तुझ्या कामाला मोकळी होऊन जा. हा, म्हणजे जो बी काय बनवायचं आहे ते ते सोपं बनव आणि तुझ्या कामाला येतात का तुला सकाळी ऑर्डर द्यायची द्यायचं. म्हणजे उगाच आमच्यामध्ये स्वयंपाकामध्ये अडकून नको. कारण की जेणेकरून स्वयंपाक केला आहे म्हणजे पूर्ण किचन आवरणार.
म्हणजे मग ती गोष्ट पेंडिंग राहून जाते. किंवा मग काही जास्त रोड आला तर मग आज थोडं बाहेर जाऊन पण आपण adjust ऑर्डर करू करून शकतो. हे करू मागवू शकतो. शकतो. तर म्हणजे तुम्हाला परिवारातनं त्या विषयावर खूप साथ आहे, हो. जेणेकरून तू जे करायचं ते तू करते आहे, हो. तर ते योग्य आहे. आणि सकाळी पण हास्य ग्रुप वगैरे हा. सगळ्यांना जाते. अच्छा, म्हणजे मग तुम्ही योगा वगैरे हे हो, करता. सगळं योगा वगैरे. तर मग तुम्हाला एवढा टाइम मॅनेज होतो हो, मी सगळं मॅनेज करतो. काय? तर मग तुमचा मुलगा आहे तर तो शाळेत जातो. हो. बरोबर. तर मग तो शाळेत जाताना मग त्याला टिफिन वगैरे बनवणार. सकाळी तो 9:30ला जातो ना, तेव्हा नाश्ता करून जातो. हां, आणि मग आल्यावरती जेवण करून टिफिन वगैरे घेऊन तो 12:30ला गेला तर संध्याकाळी 5:30 संध्याकाळी. म्हणजे तुमच्याकडे तो नंतरचा वेळ पुरेसा असतो पुरेसा की असतो. जेणेकरून तुम्ही तुमची कामं करू करू शकता. शकता. तर आता तुम्ही सांगितलं की तुम्ही पिको फॉल पण करतात, हास्य क्लबला पण जातात, आणि तर- अल्टर वगैरे पण करतात, म्हणजे ते. आणि तुम्ही नंतर सांगितलं की लोणच्याच्या ऑर्डर्स वगैरे आल्या तर त्या पण तुम्ही करतात. तर मग लोणच्याची ऑर्डर ही तुम्हाला म्हणजे वेळेतच असतो, कारण की त्याचा एक पिरियड असतो. हो. कारण की जेव्हा मार्चमध्ये आंबा येतो त्यानंतरच ते आपल्याला कैऱ्या येतात आणि ते. आणि ह्याच महिन्यामध्ये लग्नाचा पण सीझन असतो. तर लोणचं आणि शिलाई ह्या दोघांमध्ये कसं? तसं लोणचं कसं जून नंतर होतं. थोडीशी लग्नाचं थोडंसं तारखा कमी असतात. कमी तारखा असतात, त्याच्यामुळे मला ते जमतं करायला. जमतं. आणि शक्यतो त्यामुळे मी थोडा जास्त वेळ रात्री 11 वाजेपर्यंत जागू शकतो, ते सगळं हे करतो. म्हणजे मग काम म्हणतात ना की मनाशी जर इच्छा बाळगली तर वेळेचं बंधन न बंद पाळतं. आणि परत हे आता राधिका फाउंडेशन हां. जॉबला म्हणजे काही कार्यक्रम असतात तिथे पण मी जातो. तुम्ही ते कार्यक्रम पण हो. तुम्ही सोशलमध्ये हो. जातात. तर मला सांगा की आता समजा रात्रीचे 11 वाजतात, काही तुम्हाला हास्य क्लबला जायचं म्हटलं तर तुम्हाला 5:30-6 जात हो. असतात. नाही 7:30 6:30. तर मग तुम्हाला लिटरली 6ला उठून तेव्हा तुम्ही 6:30ला तिथपर्यंत पोहोचू शकता. तर म्हणतात ना की मेडिटेशन केल्यानंतर पूर्ण दिवस चांगला लागतो. हो. तर तुमचा या बाबतीत काय अनुभव? की तुम्ही हास्य क्लबला एखाद्या दिवशी नाही गेला तर तो दिवस तुमचा कसा गेलेला आहे? त्या दिवशी कसं नाही, आपल्या रोज सवय असते सकाळी जाऊन आपलं काम व्यवस्थित करून घरी येणं. हां. पण ते काय होतं, त्या दिवशी थोडंसं आपण उशिरा हे केलं नाही गेलं तर आपल्या दिवस असं थोडंसं हे होतं, चुकल्यासारखं होतं आणि असं काही कामामध्ये फ्रेश नाही वाटत. फ्रेश नाही वाटत. म्हणजे बघा, मेडिटेशन हे देवांपासून आहे, ते आपल्यापर्यंत आहे. आणि माझ्या ताई म्हणजे सकाळी मेडिटेशनपासून सुरुवात करता म्हणजे त्या पूर्ण दिवस एनर्जेटिक राहतात. आणि त्यांनी सांगितलं की त्या 11 वाजेपर्यंत काम करतात. आपण सकाळी लवकर उठलो तरी आपण विचार करतो की दुपारी झोप घ्यावा, पण त्यांचं तसं नाही आहे. दुपारी त्यांना कामं करून त्या रात्री जागे राहतात आणि 11ला झोपल्या म्हणजे बेडवर पडल्या तर झोप येत नाही. म्हणजे ते फक्त लिटरली 5 ते 6 तास झोप घेत असतील तरी ते इतके फ्रेश दिसत आहात. तर मेडिटेशन किती गरजेचं आहे हे त्यांनी आपल्याला 2 शब्दातच सांगितलं की पूर्ण दिवस एकदम फ्रेश राहतो त्यात आणि एक दिवस नाही गेलं तर चुकल्यासारखं होतं. तर मला तुम्ही अजून एक असं विचारायचं होतं, आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं असतं की जीवनात चढ उतार येतो. हो, हा प्रत्येकाची लाईफ आहे, त्यात कोणीही वावगं ठरलेलं नसतं. कितीही श्रीमंत असो किंवा कितीही गरीब असो. तर तुमच्या लाईफमध्ये असा कधी प्रसंग झाला? कधी कधी होतं, पण कसं म्हणजे माझे मिस्टर बोलायला लागले तर आपण शांत बसून जाऊ. म्हणजे कोणीतरी एकाने शांत बसलं तर घरात कसं शांतता असते. नाहीतर मग ते शब्दाला शब्द शब्दाला शब्द वाढला म्हणजे पुढे हे होतच असतं, भांडण वाढत. वाढत. आणि आपल्याला एवढे काम असतात की आपल्याला भांडण करायला कधी कधी वेळ नाही मिळत. त्यापेक्षा आपण शांत बसलेलं बरं आणि आपल्या कामामध्ये हे राहिलेलं बरंच. आणि आता जे तुम्ही आता जे काम करतात आपण म्हणजे शिलाई काम करतो, तर मग म्हणतात ना की शिलाई काम करणं म्हणजे पाय आणि पाठ या दोन्ही गोष्टींचा त्रास होतो. तर तुम्हाला असं कधी जाणवलंय? म्हणजे जास्त रोड आला तर कधी कधी जाणवतं. पण एवढंच की मी मोटर वगैरे घेतलेली आणि त्याची प्रॅक्टिस पण होऊन गेली मला. मध्ये मध्ये मला थोडासा हाताचा त्रास होत होता, पण मी हास्य ग्रुपला गेल्यामुळे मला खूप हे होतं. म्हणजे त्यामुळे तुम्ही हास्य ग्रुपचे म्हणजे आता तुम्हाला भरपूर फायदे होत आहेत. हो, खूप फायदे होतात. त्याच्यामुळे मला म्हणजे पोटाची साईज पण कमी झाली होती ना, हास्य ग्रुपला जाऊन म्हणजे चरबी कमी झाली.
हास्य म्हणजे त्या मेडिटेशन मध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या शिकवल्या जातात, जातात. योगा होतो त्याच्यामुळे. तर बघा प्रेक्षकांनी की ताई दिवसभर काम करतात म्हणजे त्या, आणि त्या ज्या म्हणजे त्यांच्या कामाचं सगळं श्रेय जर आपण जर बघत असणार तर सकाळच्या मेडिटेशन हास्याने आहे. तर तो जो मेडिटेशन योगा जे काही त्या एकेका दिवसाला घेत असतील आणि तिथं त्या करत असतील, तर त्यामुळे आज एकदम त्या फिट अँड फाईन आहे की त्यांना कोणता त्रास जाणवला तरी तो त्यामुळे तो निघून जातो, त्यांना दवाखाना हा लवकर जात नाही. तर तुम्हीही मेडिटेशन करा. आणि ताई तुम्ही हे जे हास्य ग्रुपला जातात तर ते कुठे जातात जरा प्रेक्षकांना सांगणार का? आम्हाला कॉलेज रोडला बी वाय कॉलेज हां तिथे पोस्ट ऑफिस आहे, हां. त्याच्या आतमध्ये येतात. तर BYK कॉलेजजवळ पोस्ट ऑफिसच्या तिथे रोज हास्य क्लब असतो, रोज असतो. हो, रोज असतो. तर टायमिंग टायमिंग 6:30 ते 7:30. एकच तास असतो, सकाळी 6:30 ते 7:30. तर परत एकदा मी रिपीट करते, BYK कॉलेजजवळ पोस्ट ऑफिसच्या तिथे तो ग्राउंड आहे पोस्ट ऑफिसचा, तिथेच आहे. सकाळी डेली 6:30 ते 7:30. तर मी स्वतः काही योगा मेडिटेशन करत नाही, पण मी रविवारच्या दिवशी ट्रॅकिंग नक्कीच करते. तर योगा मेडिटेशनचाही तितकाच फायदा आहे की जो शरीराला खूप चांगला आहे, तो ताईंनी आपल्याला सांगितला आहे. तर नक्की आवर्जून तुम्ही जर त्या एरियामध्ये असणार तर नक्कीच तुम्ही तिथे जा आणि ते कंटिन्यू करा. म्हणजे म्हणतात ना की जर शरीर जर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. शरीराने साथ दिली तर आपलं जीवन पुढे खूप चांगलं असतं आणि जास्त जगू हेही तितकंच असतं. खरंच ताई तुम्ही आलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली. आम्हाला खरंच माहिती नव्हतं की हास्य योगामुळे एवढाही काही फायदा होतो. तुम्ही त्याबद्दल आमच्या ज्ञानात खरंच भर पाडली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. तुम्ही आम्हाला 2 शब्द बोलायला दिले त्याच्यामुळे तुमचा धन्यवाद.